नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता आघाडीने लढवणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने लढवेल याच्यावर जवळपास एकमत झालेलं आहे. महानगरपालिकेच्या 33 प्रभागांमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं बलाबल असेल त्या पद्धतीने जागा वाटपाचं सूत्र ठरवलं जाईल. त्या दृष्टिकोनातून 12 तारखेपर्यंत चाचपणी करण्यात येईल. 12 तारखेला पुन्हा एकदा बैठक होईल आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र निश्चित केलं जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे आणि काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांनी दिले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पक्षांतरांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक अद्यापर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. पराभवाच्या भीतीतून हे पक्षांतर झाले आहे. त्यामुळे आणखी पडझड नको आणि आता दोनही पक्षांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून हे आघाडीचा निर्णय झाला असल्याचं बोललं जात आहे. विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे काल ठाणे शहरामध्ये आले होते. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता अचानक लागल्या कारणाने ही सगळी उद्घाटनं ही धोक्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी काही नगरसेवकांनी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटनं उरकून घेतली, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक ठिकाणी फक्त भेटी दिल्या. एकंदरीतच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उद्घाटनांचा बार उडवून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. मात्र अचानक लागलेल्या आचारसंहितेमुळे शिवसेनेला काही प्रमाणात मुरड घालावी लागली आहे. मात्र त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यातून जो अपेक्षित परिणाम शिवसेनेला साधायचा होता त्याच्यावर काही प्रमाणात तरी मर्यादा आली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मोबाईल चार्जर, अत्याधुनिक सिक्युरिटी ॲप, रेडिओ अशा सगळ्या साधनांनी युक्त असलेल्या अबोली रिक्षा काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 25 महिलांना हस्तांतरित करण्यात आल्या. खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने या महिलांना या अबोली रिक्षा वितरित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी त्यांना लोन देखील घेऊन देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून या महिलांना ट्रेनिंग देखील देण्यात आलं होतं. या महिलांना स्वयंरोजगार मिळावा आणि त्या माध्यमातून त्यांचं घर अधिक सक्षमपणे त्यांनी चालवावं या दृष्टिकोनातून खासदार श्री राजन विचारे यांनी या अबोली रिक्षांसाठी पुढाकार घेतला होता. काल शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या रिक्षांचं हस्तांतरण करण्यात आलं. नवसाला पावणारी कोपरी गावाची आई अर्थात चिखलादेवीचा यात्रा महोत्सव आणि पौष पौर्णिमा सोहळा प्रचंड उत्साहाने आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या संपूर्ण सोहळ्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. पालखी सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता, त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता अभिषेक आणि 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत भव्य यात्रा महोत्सव. ठिकाण गावदेवी चिखलादेवी मंदिर, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व. संयोजक गावदेवी सेवा मंडळ, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred.
बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने भव्य ग्राहक पेठचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये भगवती शाळेच्या मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. साडी, कुर्तीज, रेडीमेड ड्रेस, जेंट्स खादी कुर्ते, पर्सेस, किचनवेअर, हॉबी क्लासेस, हर्बल कॉस्मेटिक्स, बेडशीट, सिल्वर कोटिंग, पारंपरिक खाद्यपदार्थ, सरबते, रेडी टू ईट पदार्थ, रत्न, वास्तुशास्त्र, स्टर्लिंग रांगोळी, आयुर्वेदिक उत्पादनं, इन्शुरन्स, शैक्षणिक खेळणी, लेदर फुटवेअर, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बेकरी प्रॉडक्ट्स, नॉनस्टिक कुकवेअर, हर्बल पेस्ट कंट्रोल आदी अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे. एकंदरीतच ग्राहकांसाठी खरेदीची ही सुवर्ण संधी असल्याचं बोललं जात आहे. चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ खुली राहणार आहे. मंडळाचा मुख्य उद्देश जे छोटे घरगुती व्यावसायिक आहेत, ज्या महिला उद्योजक आहेत, ज्या घरातनं बसून आणि वेगवेगळे दागिने पण बनवतात, खाद्यपदार्थ बनवतात, पिठं बनवतात, किंवा जे स्मॉल एंटरप्रेनर्स आहेत, त्या सर्वांना एक रिझनेबल रेटमध्ये व्यासपीठ मिळावं त्यांची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकण्याकरच्या दृष्टीने, म्हणून हा मंडळाचा उपक्रम आहे. ठाणेकर नागरिकांना आम्ही आवाहन करू की इतर ज्या व्यापारी पेठा होतात आणि ह्याच्यात जो काही फरक आहे तो तुम्ही इथे येऊन अनुभवून घ्या. देशाची 3ही सैन्य दलं आणि सर्वसामान्यांमधला गॅप मिटवावा या दृष्टिकोनातून ठाणे शहरातील कलाभवन येथे सध्या एका आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. फॅल्कॉन आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सैन्य दल आणि सर्वसामान्य नागरिकांमधील दरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये सैन्य दल वापरत असलेल्या विविध शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इंडियन नेव्ही वापरत असलेल्या विविध जहाजं, त्याचप्रमाणे पाणबुड्यांची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वायुदल वापरत असलेल्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. या निमित्ताने आम्ही बातचीत केली. ठाणे शहरातील ठाणे कलाभवनमध्ये आज कलेच्या व्यतिरिक्त एक अतिशय वेगळा विषय या ठिकाणी हाताळला जातोय आणि तो म्हणजे इंडियन आर्म फोर्सेसची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या दृष्टिकोनातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. या एक्झिबिशनच्या कर्त्याधर्त्या कॅप्टन तनुजा काबरे आत्ता आपल्यावर आहेत. मॅडम, सांगा सर्वप्रथम, एक खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलं आम्ही बघतोय, खूप कुतूहल आहे या सगळ्या मुलांच्या मनामध्ये या एक्झिबिशनच्या विषयी सांगा. नमस्कार. मला खरंच ते बघून खूप आनंद होतो आहे की आमच्याकडे 3 दिवस आम्ही जे प्रदर्शन भरवलं त्यामध्ये इतका सुंदर प्रतिसाद ठाणेकरांनी नाहीच तर अख्ख्या मुंबईकरांनी दिलेला आहे. वेगळ्या वेगळ्या विभागातून अनेक शाळांची मुलं, कॉलेजेसची मुलं आली. इनफॅक्ट पालकांनी खूप चांगलं सहकार्य करून आपल्या मुलांना सैन्य दलाबद्दल आणखीन माहिती कशी मिळेल याबद्दलही भरपूर उत्सुकतेने चौकशी केली. त्यासाठी आम्ही विविध आपले रिटायर ऑफिसर सैन्यातले, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधले यांना आम्ही बोलवलं होतं मुलांना मार्गदर्शन करायला. त्यांचे आम्ही टॉक शोज ठेवले होते. त्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना मोटिवेट केलं. त्यांचे काही सैन्यातले अनुभव शेअर केले, काही गमती शेअर केल्या आणि मुलांना खूप चांगलं खिळवून ठेवलं त्यांनी आपल्या भाषणांमध्ये. तर त्यामुळे मुलं बऱ्यापैकी प्रभावित झाली. लोकांनी प्रश्न भरपूर विचारले. आपले जे काही बरेचसे असे एक डाऊट्स म्हणतो आपण किंवा मिसकन्सेप्शन्स म्हणतो ते दूर करण्यामागे या जे काही टॉक शोज आम्ही अरेंज केले त्याचा फार मोठा सहभाग आहे. आणि आम्ही देखील इथे नुसतं प्रदर्शन भरवून आम्ही सोडून नाही देते, तर आम्ही पण मुलांना या सैन्य दलात जर जॉईन करायचं आहे त्यासाठी वेगळ्या एंट्री स्कीम्स काय आहे हे आम्ही वेळोवेळी पालकांना आणि मुलांना सांगत आहोत. जो आपल्याला विचारायला येत आहेत आम्ही प्रत्येकांना आम्ही लेक्चर पण ठेवत आहोत त्याच्यासाठी. आणि हे जे प्रदर्शन आहे यामध्ये आम्ही 3 दालनं आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स असं सेग्रिगेट करून सगळ्यांचे पोस्टर्स लावलेत. काही मॉडेल्स आणले जे NCC कॅडेट्स आहेत आपले, त्यांनी मॉडेल्स पण लावले आहेत. आणि ते मॉडेल्स जे आपले वेपन्स, आपले जे एअरक्राफ्ट्स आणि शिप्स या सगळ्या गोष्टी आहेत त्याची ते अतिशय उत्स्फूर्तपणे मुलांना माहिती देतात आणि मुलंही ती अर्थून जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न उत्तरं विचारतात. तर हा जो इतका सुंदर जो प्रतिसाद आम्हाला दिसतो आहे, मी खरंच ठाणे महानगरपालिका आणि
सगळ्या ठाणेकरांचे आणि मुंबईकरांचे मनापासून आभार मानते आणि आमचा जो हा ध्येय आहे की मुलांपर्यंत किंवा आपल्या नागरिकांपर्यंत सैन्य दलाविषयीचा आदर दुणावला जावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं की आपलं भारतीय सैन्य जे आहे ते नेमकं बॉर्डरवर राहून किंवा अख्ख्या देशभरात काय करते, त्यांच्याकडे काय काय हत्यारे आहेत, त्यांच्याकडे काय काय आधुनिक वेपन्स आहेत, या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती मिळावी आणि त्यांच्याबद्दल त्यांना एक ग्रॅटिट्यूड निर्माण व्हावा त्यांच्याबद्दल. हे आमचे प्रयत्न सतत चालू असतात आणि त्याच प्रयत्नांतर्गत आमचा हा एक विशेष कार्यक्रम आम्ही राबवण्यात आला होता 3 दिवस आणि मला असं वाटतं की आमचे ध्येय खूप चांगल्या पद्धतीने अचीव आम्ही केलेलं आहे या 3 दिवसात. अगदी म्हणजे हा संपूर्ण याचे हे बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठाणेकर नागरिक आलेले आहेत, लहान मुलं आले आहेत, वेगवेगळ्या विमानांच्या या ठिकाणी प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत, हेलिकॉप्टर्सच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत, खालती जहाजांच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. आपली तीन जी सैन्य दलं आहेत त्यांची स्ट्रेंथ काय आहे, त्यांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांना इथे एकदा आणलंच पाहिजे. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जवळपास 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकताच केला होता. त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्यावरही श्री अण्णा हजारे यांनी अनेक आरोप केले होते. या आरोपांवर चिडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज अण्णा हजारे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. अण्णा हजारे यांचे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचा यावेळेस आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. कोपरी परिसरामध्ये असलेल्या चिखला देवीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवसाला पावणारी देवी असल्याचा लौकिक आहे. त्यामुळेच गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने पौष पौर्णिमेचा उत्सव दरवर्षी अतिशय उत्साहाने आयोजित करण्यात येतो. यंदा देखील चिखला देवी यात्रा महोत्सव अतिशय उत्साहाने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्री दिलीप दामोदर पाटील यांनी दिली आहे. या निमित्ताने 11 तारखेला पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री दिलीप पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. गावदेवी मंदिर आणि गावदेवी सेवा मंडळातर्फे सगळ्या ठाणेकर बंधू भगिनींना आवाहन करतोय की त्यांनी 11 आणि 12 या तारखेमध्ये 11 तारखेला पालखी सोहळ्यात सहभागी व्हावा आणि 12 तारखेला यात्रेमध्ये यात्रा उत्सवात सहभाग घेऊन देवीचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा ही त्यांना मी गावदेवी सेवा मंडळ नंबर विनंती करतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.